भिवंडी शहरातील आजमीनगर हाफिजनगर या परिसरामध्ये एक मंजिला इमारत जी आहे ती या ठिकाणी कोसळलेली आहे। आपण बघू शकतो की संपूर्ण इमारतीचा जो भाग आहे तो या ठिकाणी कोसळलेला आहे। वरपासून खालीपर्यंत संपूर्ण जो मलबा आहे तो या ठिकाणी आपण बघू शकतो। पूर्ण ढिगारा जो आहे या ठिकाणी कोसळलेला आहे। सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणाची जीवितहानीची घटना नाही, मात्र यामध्ये आपण जर बघू शकतो की खाली किराणा दुकान होता आणि वर नागरिक जे राहत होते, परंतु काही लोक जे आहेत ते गावाला गेले होते, त्यामुळे हा घर जो आहे तो बंद होता आणि खाली जो आहे तो किराणा दुकान होता। त्यामुळे एकंदरीत ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी संपूर्ण जो ढिगारा आहे तो या ठिकाणी कोसळलेला आहे। इमारतीचा पूर्ण भाग जो या ठिकाणी कोसळलेला आहे। इमारतीला आपण बघितलं तर तडे गेलेले आहेत, त्यामुळे संपूर्ण परिसर जो या ठिकाणी सध्या हलवण्यात येत आहे, कारण ही इमारत अतिशय धोकादायक झालेली होती। भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने या इमारतीला जवळपास 2 वेळा धोकादायकची नोटीस देखील या ठिकाणी बजावण्यात आलेली होती। त्यामुळे एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपल्यासोबत या ठिकाणी सहाय्यक आयुक्त आहेत आणि त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल, ही इमारत जी आहे ती कधीपासून उभी आहे आणि काय पूर्ण? गेले 40 वर्षापासून लोड बेरिंगची G+1 इमारत उभी आहे ग्रामपंचायतच्या काळापासून। तिथं घर नंबर 5750 आहे। खाली किराणाचं दुकान एक आहे, फक्त वरती कोणी राहत नाही आणि तिचा सजा पडून समोरची फ्रंट साईडची भिंत खाली पडलेली, कुठल्याही जीवितहानी झालेली नाही आहे आणि दुकान चालू होता। त्यामध्ये पण कोणा मालकाला, दुकान मालक जो होता तो भाडोत्री होता, तो स्वतः बाहेर आलेला आहे, समोर आमच्या बाजूला बसलेला आहे। कुठल्याही प्रकारची वित्तीय जीवितहानी झालेली नाही आहे। आता या इमारतीची काय स्थिती आहे? या इमारतीची आता जो वरचा जो लोड बेडिंगचा भाग आहे तो महानगरपालिकेमार्फत JCB लावून तो तोडण्याचं काम चालू करतो 10 मिनिटांमध्ये। बाकी काही वित्तहानी वगैरे झालेली नाही आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला नोटीस बजावण्यात आलेली होती, खाली का करण्यात आली नाही? सर, या झोपडपट्टी विभाग आहे, त्यांना एक स्ट्रक्चर ऑर्डरची 30 वर्षानंतरची नोटीस देण्यात आलेली आहे। त्यानंतर पण एक नोटीस देण्यात आलेली आहे, अगोदर असं माहिती घेतलेली आहे। आता ती नियमाप्रमाणे ती तोडण्यात झालं 40 वर्षापैकी त्यांनी काही कारवाई केली नाही, तर महानगरपालिकेनं आता त्याची निष्कासित पूर्ण करण्यात येणार आहे। सध्या काळजी, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय काळजी घेण्यात येत आहे? आजूबाजूची जी इमारती असतील त्यांना खाली करण्यात येत आहे का? आजूबाजूला एक G+1 RCC बिल्डिंग आहे, राहत आहे 4 फुटाच्या अंतरावरती आहे। त्यांना आम्ही प्रिकॉशन म्हणून खाली करायला सांगितलेली आहे। JCB आता आल्यानंतर आम्ही लगेच तात्काळ तोडण्यात येणार आहे। आणि त्याच्या बाजूला उजव्या हाताला एक पक्क्या विटांचा वर आहे, तिथं पण आम्ही ती प्रिकॉशन घेऊ का त्याचा पण नुकसान होणार नाही, ही महानगरपालिका काळजी घेणार आहे। नक्कीच भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी ही इमारत जी आहे आपण बघू शकतो की आता निष्कासित करण्यात येणार आहे। सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणाची जीवितहानी झाल्याची घटना घडलेली नाही आहे, परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आसपासच्या ज्या इमारती आहेत त्यामध्ये राहणारी जी लोक आहेत त्यांना सुरक्षित हलवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करण्यात येणार आहे। आणि त्यानंतर ही इमारत जी आपण जे बघू शकतो की संपूर्ण ढिगारा जो आहे तो या इमारतीचा या ठिकाणी खाली कोसळलेला आहे आणि तो आता बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी लवकर सुरू करण्यात येणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ही संपूर्ण इमारत जी आहे ती सध्या निष्कासित करण्यात येणार। 40 वर्ष जुनी ही इमारत होती आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2 वेळा नोटीस महानगरपालिकेने याला दिलेली होती आणि 2 वेळा नोटीस देऊन देखील या ठिकाणी ही लोक जी आहेत ती बाहेर निघालेली नव्हते आणि मात्र आज या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडलेली, परंतु सुदैवाने म्हणावं लागेल की या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।